हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब। सगळ्यात आधी आपण स्लीव्ह अशी फोल्ड करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला वरून 4.5 इंच ते 5 इंच मार्किंग करून घ्यायची आणि साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची आपल्याला। जर पॅटर्न तुम्हाला अवघड वाटत असेल म्हणून तुम्ही जर बनवायला टाळाटाळ करत असाल तर ही सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो। डिझाईन बनवण्याच्या भरपूर पद्धती असतात, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार किंवा जसं सोपं पडेल अशा पद्धतीनुसार बनवतात। तर आपण सगळ्यात सोपी पद्धत बघूया, ज्यामध्ये कमी वेळ लागतो आणि मेहनतही कमी लागते। आणि हे पॅटर्न आत्ता खूप ट्रेंडमध्ये सगळेच हे पॅटर्न बनवतात। तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी मी दाखवलं त्याप्रमाणे मार्किंग करून घ्या आणि त्यानंतर जो पण साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल जो आपल्याला स्लीव्हला लावायचा आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला सेंटरला एक टीप मारून घ्यायची आहे। हे बघा, जसं मी दाखवतोय तसं याला ठेवून आपण त्याला एक सेंटरला टीप मारून घ्यायची। अस्तरवरती आपण जो साडीचा कपडा कॉन्ट्रास्टवर जो आपल्याला स्लीव्हला पॅटर्न बनवायचा आहे तो टीप मारल्यानंतर जसं मी दाखवतोय अशा छोट्या छोट्या एक साईडनी 4-5 प्लेट घ्यायच्यात आणि दुसऱ्या साईडनी तशाच 4-5 प्लेट घ्यायच्यात। आपल्याला दोन्ही साईडच्या प्लेट्स एकसारख्या आल्या पाहिजे। जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला तुम्हाला प्लेट्स घ्यायला मागं पुढं होईल, पण प्रॅक्टिस नंतर त्या खूप छान आणि सुंदर एकसारख्या येतील। त्यासाठी तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करत राहा। त्यानंतर आपल्याला ही जी स्लीव्हवरती आपण जे प्लेट्स बनवल्या त्याला आपल्याला वरच्या बाजूला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल। आणि राहिलेले जे मार्जिन आहे आपलं ते आपण कापून टाकूया। हे बघा, जिथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा लावायचा होता तिथे आपण अशा प्लेट्स घेतल्या आणि त्या प्लेट्सवरती आपण परत एकदा जशी मार्किंग केली होती तशी टीप मारून घेतली आहे। आता ह्यानंतर आपल्याला जे मेन स्लीव्ज आहे ते आपल्याला जोडून घ्यायची। ती जोडण्यासाठी बघा, सगळ्यात आधी आपल्याला खालच्या बाजूनी जसं आपण रेग्युलर स्लीव्ज पलटी करतो तशीच आपल्याला ती स्लीव्ज पलटी करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज पलटी करून घ्यायची आणि आपण जसं रेग्युलर स्लीव्ज बनवतो तसं आपल्याला ती पूर्णपणे बनवून दोन्ही साईडनी थापून घ्यायची। हे बघा, ही आपली तयार झाली स्लीव्ह। फक्त जो मधला भाग आहे तेवढा सोडायचा आहे जिथे आपण प्लेट्स मारली आणि त्यानंतर परत आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला कव्हर करण्यासाठी जर आपल्याला लेस लावायची असेल तर आपण फक्त लेस लावून कव्हर करू शकतो आणि जर आपल्याला फोल्ड करायचं असेल तर आपण तिथे कट करून फोल्ड करू शकतो। जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। बरोबर सेंटरला जिथे आपण मार्किंग केली तिथे याची मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूने ज्या पद्धतीनं। आणि त्यानंतर तुम्ही इथे लेस लावून पण कव्हर करू शकता किंवा मग फोल्ड करून पण कव्हर करू शकता। जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा। दोन्ही पॅटर्न खूप छान दिसतात। कधी पण लक्षात ठेवा, हे जे आपण कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा लावला हे जास्त मोठा लावायचा नाही, जेणेकरून बाईचं गेटअप खराब होईल। हे बघा, त्यानंतर सोप्या पद्धतीने फक्त फोल्ड करून घ्यायचे आपल्याला। तुम्ही असं फोल्ड पण करू शकता। तुम्हाला फोल्ड करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही वरून फक्त टीप मारून त्याच्यावरती कव्हर करण्यासाठी एक गोल्डन किंवा जी ब्लाऊजला मॅचिंग लेस आहे ती लेस पण लावून तुम्ही कव्हर करू शकता। दुकानात खूप काम असल्यामुळे व्हिडिओ वेळच्या वेळ येत नाही, त्यासाठी प्लीज मी तुमची माफी मागतो। पण लवकरात लवकर आपण रोज रेग्युलर व्हिडिओ बघणार आहोत। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा। हे बघा, आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। हा कलर थोडासा कॉन्ट्रास्ट एवढा उठून दिसत नाही आहे। तुमच्याकडे जर छान कलर असेल तर ते जास्त पॅटर्न उठून दिसेल, पण साऊथ ब्लाऊजसाठी खूप सुंदर पॅटर्न आहे। थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही भरपूर सपोर्ट करता चॅनलला। व्हिडिओ रेग्युलर येत नसतानाही पण असाच प्रेम राहू द्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।